तर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक निळू दामले सरही आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं स्वागत आहे। इस्लामाबादेतली चर्चा निष्फळ ठरलेली आहे, मात्र जेडी वान्स यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केले। त्यांनी असं म्हटलेलं आहे, ही बातमी आमच्यापेक्षा इराणसाठी जास्त वाईट आहे। एक प्रकारे जेडी वान्स हे पुन्हा एकदा इराणला इशारा देत आहेत। त्यामुळे प्रश्न हाच उपस्थित होतोय की पुढचे 15 दिवस हा युद्धविराम कायम राहणार, चर्चेची पुढची फेरी होणार की आता लगेचच अमेरिका इराणला पुन्हा एकदा टार्गेट करायला सुरुवात करणार आहे? मला वाटतं की इराण अमेरिका जे युद्ध आहे हे युद्ध एका परीने खरं इस्रायल इराण असं युद्ध आहे। अमेरिकेला इस्रायलने त्याच्यामध्ये खेचलेलं आहे आणि हे युद्ध लवकर थांबणार नाही। हे वॉर ऑफ ॲट्रिशन आहे। जसं गाझामध्ये 3 वर्ष चालू आहे, थांबलेलं नाही। युक्रेनमध्ये तसंच इराण बरोबरच चालू राहणार एवढं नक्की आहे। त्याचं कारण इस्रायलची जी भूमिका इतकी ताठर आणि इतकी अनैसर्गिक आहे आणि इतका त्याच्यात महाज आहे की त्यामुळे त्यांना कुठलाही कॉम्प्रोमाइज नकोच आहे। त्यांना इराण खतम केल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही। आणि कोणता देश सहन करेल मला सांगा तुम्ही? इराण काय कुठलाही देश सहन नाही करणार। म्हणजे गाझामध्ये सुद्धा तुम्ही बघाल की 3 वर्ष एवढं असून सुद्धा हमास शिल्लक आहे, हमास संपत नाही। तेव्हा हे त्याला समजत नाही आता काय करणार। महाज आहे, त्या महाजाचे सगळे परिणाम आहेत। त्यामुळे वॉर ऑफ ॲट्रिशन आहे, हे संपणार नाही। यानं स्वरूपात सतत दीर्घकाळ चालत राहील आणि दीर्घकाळ चालणाऱ्या या परिस्थितीला लोकांना तोंड द्यायला शिकावं लागेल। तुम्ही म्हणताय की दीर्घकाळ हा सगळा संघर्ष सुरूच राहील, मात्र याचे चटके संपूर्ण जगाला सहन करावे लागतात आणि त्यामुळेच असा प्रश्न उपस्थित होतोय की अमेरिका किंवा इराण आता एक पाऊल मागे घ्यायला का तयार होत नाहीये? अमेरिकेच्या मागण्या जास्त अवास्तव आहेत की इराण ज्या प्रकारे ठाम भूमिका घेतोय तर त्यांची भूमिका त्यांना भविष्यात नडू शकेल, त्याचा मोठा फटका इराणला सहन करावा लागू शकतो? नाही, इराणला तर प्रचंड नुकसान सहन करावंच लागणार आहे। आजही इराणचं नुकसान जे झालंय हे फार प्रचंड आहे आणि इराणच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये हे नुकसान त्यांना भरून काढणं जड आहे। परंतु सगळ्या गोष्टी जगातल्या या केवळ आर्थिक नाही मोजता येत, हे या लोकांना कळत नाही। इस्रायल मधल्या लोकांना, अमेरिकेच्या राज्यकर्त्यांना कळत नाही की सगळ्या गोष्टी पैशात तोलता येत नाहीत। इराणचा जो इगो आहे किंवा इराणचं जे स्वत्व आहे, हे स्वत्व तुम्ही ठेचून काढायचा प्रयत्न केल्यानंतर इराण ते काय ऐकेल? आणि त्यामुळे इराणने त्याची स्वतंत्रपणे व्यवस्था केली आहे। त्यामुळे इराण नाही ऐकणार, कारण अमेरिकेचं आणि इस्रायलचं जे वागणं अत्यंत वेड्यासारखं आहे। ते माज आणि वेड अशा 2 गोष्टी तिकडे आहेत। त्यामुळे हे तसंच थांबणार नाही। संस्कृतीचा मुद्दा आहे एका परीने, हा अस्मितेचा मुद्दा आहे। तुम्ही इराणची अस्मिता, इराणची जी काही ओळख आहे, इराणचं राजकारण हा एक स्वतंत्र वादाचा विषय आहे। इराणच्या अंतर्गत गोष्टी हा एक स्वतंत्र वादाचा विषय आहे। इराणमध्ये जे घडतं ते सर्वच योग्य असं नव्हे, पण तरी सुद्धा त्याची स्वतःची एक इराणची ओळख आहे स्वतःची। ही ओळख तुम्ही पुसून टाकायचं म्हटल्यानंतर कोण सहन करेल ते? हे ह्या लोकांना कळत नाही। ह्या लोकांना हे केवळ पैसा, बरं का, अमेरिकेच्या बाबतीमध्ये तर निव्वळ पैसा, दुसरं काही नाही। आणि इस्रायलच्या बाबतीमध्ये माज, की आम्ही जगातले सर्वात श्रेष्ठ आहोत, आमच्या पुढे सगळे कनिष्ठ आहेत आणि आमचं अस्तित्व लोक खतम करतायत, कारण आम्ही श्रेष्ठ आहोत। आता जगात तुम्हीच श्रेष्ठ असं कसं म्हणतात? तुम्हाला जगात बाकीचे लोक श्रेष्ठ आहेत, सर्वांना जगायचं आहे। त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही आणि लक्षात नाही त्यामुळे या दोन्ही बाजू अशा आहेत ज्या मागे न येणार आहेत, दीर्घकाळ चालेल। आता खूप त्याचं नुकसान आहे। हो सर, डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच इराणची संस्कृती नष्ट करू असा इशारा दिलेला आहे। आता या चर्चाही निष्फळ ठरलेल्या आहेत। त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतोय की अमेरिकेचं आता पुढचं पाऊल हे नेमकं काय असू शकतो? अमेरिका थेट सैन्य इराणमध्ये घुसवणार का? कारण आतापर्यंत केवळ क्षेपणास्त्र हल्ले होत होते, मात्र अमेरिकेचं आता पुढचं पाऊल त्यापेक्षा भयानक असू शकेल? हे बघा, अमेरिकेचं पाऊल म्हणजे ट्रम्पचं पाऊल। ट्रम्प नावाची एक स्वतंत्र व्यक्ती आणि संस्था आहे, तिचा अमेरिकेशी काही संबंध नाही। ट्रम्प जे निर्णय घेतात त्याचा अमेरिकन सरकार निळू दामले सरांशी आपला संपर्क आता होतोय, मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करूयात। तर त्यांनी जसं म्हटलेलं आहे की
हे युद्ध दीर्घकाळ चालू शकेल, हा संघर्ष आता थांबणार नाहीये. आता आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी येते की अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरलेली आहे असं इराणनं म्हटलेलं आहे. जेडी व्हान्स यांनी नेमकं काय म्हटलेलं आपण पुन्हा एकदा पाहतोय. आम्ही 21 तास चर्चा केली, अनेक मुद्द्यांवर ठोस चर्चा झाली, ही गुड न्यूज आहे, पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. आमच्यापेक्षा इराणसाठी ही वाईट बातमी आहे. सहमती होत नसल्यानं आम्ही अमेरिकेला परत जातोय. इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत. तर जेडी व्हान्स यांचं हे विधान आलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत हे जाहीर केलेलं आहे की ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे आम्ही अमेरिकेला परत जातोय. तर अमेरिकेचं शिष्टमंडळ आता परतणार आहे. ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे इस्लामाबाद टॉक्स हे आता अपयशी ठरलेले आहेत. पाकिस्तानचा हा प्रयत्नही अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.